Up till now, we have seen total 6 properties. फर्स्ट पासून फिफ्थ पर्यंतच्या रिपीट करत नाही आता, क्या करू देत? ठीक आहे, करतो. सगळ्याच रोजचं रूपांतर सगळ्याच कॉलम्समध्ये केलं. रोज आणि कॉलमची इंटरचेंज केली तर डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूत बदल होत नाही, अशी पहिली प्रॉपर्टी. दुसरी, रो मध्ये किंवा कॉलममध्ये इंटरचेंज केली असेल तर व्हॅल्यू साईनमध्ये चेंज होते. तिसरी, डिटर्मिनंटला व्हॅल्यू 0 येते आहे केव्हा कोणतेही दोन रोज किंवा कोणतेही दोन कॉलम्स एकसारखे पाहिजे, त्याला आयडेंटिकल म्हणतोय आपण, तर डिटर्मिनंटला व्हॅल्यू 0 येईल. चौथी, एक डिटर्मिनंट दोन डिटर्मिनंटच्या बेरजेत कधी एक्सप्रेस होईल? जर त्या डिटर्मिनंटमधल्या कोणत्याही रो मधले सगळे एलिमेंट्स किंवा कॉलम मधले सगळे एलिमेंट्स हे दोघांच्या बेरजेत असतील, कोणता तरी एखादा रो अथवा कोणता तरी एक कॉलम मधला प्रत्येक एलिमेंट हा जर दोघांच्या बेरजेत असेल तर तो डिटर्मिनंट दोन डिटर्मिनंटच्या बेरजेत मांडू शकतो. आणि उलट दोन डिटर्मिनंटची बेरीज करून एका डिटर्मिनंटमध्ये कधी येता येईल? तर त्या दोन्ही डिटर्मिनंटमध्ये फक्त आणि फक्त एकच रो दोघांचा किंवा एकच कॉलम दोघांचा वेगळा असावा. बाकीचे काय रोज असतील किंवा बाकीचे काय कॉलम्स असतील ते एकसारखे असतील तरच दोघांची बेरीज करून एका डिटर्मिनंटमध्ये घेता येईल. आणि पाचवी, मला त्या डिटर्मिनंटला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे, तर त्यात त्या सगळ्या एलिमेंट्सना नाही, कोणत्या तरी एखाद्या रो मधल्या सर्व एलिमेंट्सना किंवा कॉलम मधल्या सर्व एलिमेंट्सना 3 न मल्टिप्लाय केलं तर डिटर्मिनंटची किंमत तिप्पट होईल. आणि कॉमन बाहेर घेत असताना उलट तोच अर्थ आहे. सगळ्यांमधून कॉमन असेल तर बाहेर यायची गरज नाही. रोमध्ये कॉमन असेल अथवा कॉलममध्ये कॉमन असेल तर तो कॉमन फॅक्टर आपण डिटर्मिनंटच्या बाहेर आणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि थोडीफार अवघड प्रॉपर्टी 6वी, मी 4 एक्झाम्पल्स गेल्या वेळेस लिहिली होती. कोणत्याही रोमधल्या सर्व एलिमेंट्सना फक्त रोचच बोलतो, जे रोजचं बोलतो तेच कॉलमला अप्लाय होईल. जर रो मधल्या सर्व एलिमेंट्सना एखाद्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं आणि तिथं लिहायचं नाही, ते गुणाकार तोंडी लक्षात, आणि ते गुणाकार दुसऱ्या कुठल्या तरी रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्समध्ये ॲड केले तर डिटर्मिनंटची किंमत ही बदलत नाही. इफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो is multiplied by some constant k and these products are added to the corresponding elements of any other row, then value of the determinant remains constant. जे रो साठी बोलतो तेच सेम कॉलम साठी असेल. प्रॉपर्टी नंबर 7, एग्जाम्पल देतो. डिटर्मिनंट ABC (0xy) and 0,0,z. ऑब्झर्वेशन तुमचं काय आहे? व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? तर यांना डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं आहे. हा पहिल्या रो पहिल्या कॉलम मधला आहे, रो पहिला कॉलम पहिला. हा एलिमेंट सेकंड रो मध्ये सेकंड कॉलम मधला आहे आणि हा एलिमेंट थर्ड रो थर्ड कॉलम. तो ज्या क्रमांकाच्या रो मध्ये आहे आणि ज्या क्रमांकाच्या कॉलम मध्ये आहे
तो रो आणि कॉलमचा क्रमांक सारखा आहे पहा. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये, हा सेकंड रो सेकंड कॉलममध्ये आणि हा थर्ड रो थर्ड कॉलममध्ये. तर या एलिमेंट्सना डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं आहे. ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं, तर डायगोनलच्या खालचे हे तिन्ही एलिमेंट 0 आहेत. तो डिटर्मिनंट सोडवा बरोबर, व्हॅल्यू किती येते, ए इंटू डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा एक्स वाय 0 झेड. मेथडमधलं मिडल साईन मायनस एलिमेंट बी, बीच्या जोडीचा डिटर्मिनंट कसा, बी एलिमेंट पहिल्या रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. तो रो आणि कॉलम सोडला तर हे 4 एलिमेंट्स 0y 0z आणि लास्ट प्लस शेवटचा तिसरा एलिमेंट सी इंटू डिटर्मिनंट. सी एलिमेंट पहिल्या रो मध्ये आणि तिसऱ्या कॉलम मध्ये, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम 0x 0 0. ए इंटू याची किंमत किती आहे, एक्स इंटू झेड एक्स झेड मायनस 0 मायनस बी इंटू याची किंमत, हा प्रॉडक्ट 0 मायनस 0 अँड प्लस सी इंटू 0 मायनस 0. xz minus 0 is xz into a xz. हा डिफरन्स 0च येणार आहे. 0ला कशाने मल्टिप्लाय घेतला असेल तर 0. 0 मायनस 0 0 इंटू सी इज 0. डिटर्मिनंट डी म्हणणार असाल, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट डी इज इक्वल टू ए एक्स झेड. बोला ऑब्झर्वेशन, ए इथं आहे, एक्स इथं आहे आणि झेड इथं आहे. जर त्या डिटर्मिनंटच्या डायगोनलच्या खालचे सगळे एलिमेंट जर 0 असतील तर त्या डिटर्मिनंटला किंमत ही, व्हॅल्यू ही डायगोनल एलिमेंटचा प्रॉडक्ट हीच त्या डिटर्मिनंटची किंमत असेल. ए एक्स एक्स झेड झेड. तुम्ही करून बघा, जसे डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 आहेत तसे डायगोनलच्या वरचे एलिमेंट हे 3 0 करा आणि खालचे 3 आणि हे 3 6 एलिमेंटच्या ठिकाणी कुठले ना कुठली संख्या तुम्ही घ्या, अंक घ्या तुम्ही आणि किंमत काय येते सेम तसंच होईल. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतील किंवा डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असतील त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही डायगोनल एलिमेंटच्या प्रॉडक्ट इतकी येते. एक्झाम्पल एक मी घेतलं, डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 करून घेतले होते, डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स तुम्ही 0 करायचे. तो होमवर्क म्हणून तुमच्या राहील. 1 2 3 1 2 3 1 2 3 हे एलिमेंट 0 करा डायगोनलच्या वरचे. डायगोनल एलिमेंट्स 3 आणि हे खालचे 3 असे 6 ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाच्या कुठल्याही संख्या घ्या आणि तो डिटर्मिनंट सोडवा. किंमत काय येईल, या ठिकाणी जे तुम्ही नंबर घेणार आहात, संख्या घेणार आहात, या तिघांचा प्रॉडक्ट हीच डिटर्मिनंटची किंमत होईल. बरोबर आहे का. प्रॉपर्टी लिहितो, इफ each element of each element above the diagonal or below the diagonal
ईच एलिमेंट अबाव द डायगोनल, डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असतील और बिलो द डायगोनल, डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतील. तर होतंय काय, इज 0, ईच एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट कुठला, अबाव द डायगोनल, डायगोनलच्या वरचा किंवा बिलो, डायगोनलच्या खालचा. डायगोनलच्या खालचे हे एलिमेंट 0 असतील किंवा डायगोनलच्या वरचे हे एलिमेंट 0 असतील तर होतंय का, इज 0, देन काय होत आहे, डिटर्मिनंटची किंमत म्हणजे काय येते, डायगोनल एलिमेंटचा प्रॉडक्ट येतोय. देन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज value of the determinant is product of its diagonal elements. For example, हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे आणि दुसरं एक्झाम्पल मात्र मी तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. मी सोडवलं आहे तिथं डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 घेऊन केलेलं आहे. तुम्ही डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 करा आणि व्हॅल्यू डायगोनल एलिमेंटचा प्रॉडक्ट हीच त्या डिटर्मिनंटला किंमत येते आहे का, व्हॅल्यू येते आहे का, हे तुम्ही चेक करायचं आहे. अशा एकूण 7 प्रॉपर्टीज आपण बघितल्या असतील. ओके.